या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। प्रभाग क्रमांक 15 रामलाल चौक येथे भारतीय जनता पक्षाकडून आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनानं तसंच शहराध्यक्षा रोहिणीताई तडवकर यांच्या नेतृत्वात मोफत नेत्ररोग तपासणी आणि मोतीबिंदू शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच डॉक्टर निखिल तोष्णीवाल यांनी शिबिरामध्ये सहभाग घेतला होता। माझ्यासोबत आमचे मित्र जे भारतातली शस्त्रक्रिया आणि ऑपरेशन्स किंवा सिस्टीम कशी असते ते बघायला इस्रायल वरून आले डॉक्टर एलार। वी वेलकम यू सर इन दिस गॅदरिंग ऑन बिहाफ ऑफ एव्हरीवन। आणि दोन गोष्टी फक्त उपस्थित रुग्णांसाठी मी बोलेन की खूपदा मोतीबिंदू फक्त आजार नसतो, मोतीबिंदू शिवाय वेगळाही काही आजार असतो, त्याचीही तपासणी आपण पूर्ण मोफत करू। या शिबिरात चष्म्याचा नंबर देता येणार नाही कारण त्याच्यासाठी मशीन आणि वेगळी सिस्टीम लागते, चष्म्याचं दुकान लागतं। पण मोतीबिंदू सारी ज्यांना असेल त्यांना बोलवलं जाईल, ज्यांचा मोतीबिंदू सोडून दुसराही आजार असेल त्यांनाही डिटेल मोफतच तपासलं जाईल। पण प्रत्येक व्यक्तीला मोतीबिंदूचा आजार असेल असं नाही, त्यामुळे तुमचं तेवढं कोऑपरेशन पाहिजे। कधी कधी शुगर असलेल्या आणि बाकी डिटेल तपासणीच्या रुग्णांना 2 ते 3 हेलपाटे पडतील, त्याच्याबद्दल आजच मी माफी मागतो, पण ते फक्त आणि फक्त तुमच्या फायद्यासाठी आहे आणि ते चांगले रिझल्ट देण्यासाठी आहे। कित्येक रुग्णांनी अजूनही कुठल्या चांगल्या नेत्रतज्ञांकडे दाखवलेले असतील, त्यांचे काही आजार असतील, त्यांची काही औषधं असतील, जसं काचबिंदूचा आजार आहे, रेटिनाचा आजार आहे, मागच्या पडद्याचा आजार आहे, तर त्याही दृष्टीने डिटेल तपासणीला कमीत कमी 2 ते 3 हेलपाटे मला स्वतःलाही जर मी पेशंट असेल तर पडतात। या शिबिराचं आयोजन शिवानंद कावडे मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये विशेष बाब म्हणजे इस्रायल येथील डॉक्टर आलाहा यांची प्रमुख उपस्थिती होती। या शिबिराप्रसंगी प्रभाग क्रमांक 15 मधील 200 जणांनी सहभाग नोंदवला। या शिबिराबाबत आयोजक गुरुभाई कावडे आणि शिवानंद कावडे यांनी अधिक माहिती दिली। प्रभाग क्रमांक 15 मध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशनचं ते शिबिर भरलं होतं। यावेळेस प्रभाग क्रमांक 15 मधले आपले नागरिक सगळे ज्यांना मोतीबिंदूचं प्रॉब्लेम होते त्यांनी सकाळी डॉक्टर आपले नवनीत तोष्णीवाल आणि निखिल तोष्णीवाल आणि ब्राझीलचे आमचे डॉक्टर साहेब आलते, मी स्वतःहून थांबून सगळे चेकअप केले आणि काही लोकांना मोतीबिंदूचा प्रॉब्लेम होता, डॉक्टर साहेब म्हणले त्यांना मोफत सगळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घेतलं असेल, त्यांना चिठ्ठी वगैरे देऊन सगळे नागरिकांनी भरपूर प्रतिसाद घेतला त्यांचा सगळ्यांचा। डॉक्टर साहेब म्हणून या कार्यक्रमामध्ये किती नागरिक आले? नागरिक बघा 200 नागरिक होते। आज भारतीय जनता पार्टीकडून आमचे मार्गदर्शक देवेंद्र कोठे तसेच आमचे शहराध्यक्ष रोहिणीताई तडवकर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य असा मोतीबिंदू ऑपरेशनचा संकल्प या ठिकाणी आमच्या मित्र परिवाराकडून शिवानंद कावडे मित्र परिवाराकडून राबवण्यात आला। प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांनी या उपक्रमाचा अत्यंत आनंदाने आणि अत्यंत स्वखुशीने या उपक्रमाचा लाभ घेतला। या उपक्रमाला इस्रायलचे डॉक्टर आला तसेच आपले सोलापुरातील नेत्र तज्ञ नावलौकिक असे नवनीत तोष्णीवाल सर यांचे चिरंजीव डॉक्टर निखिल तोष्णीवाल हे उपस्थित होते। नागरिकांना विविध डोळ्याचे समस्या होते, कोणाचा मोतीबिंदू ऑपरेशन होता तर कोणाचा डोळ्यामधील पाणी येण्याचा त्रास होता, तर भरपूर असा नागरिकांचा त्रास होता। ते प्रत्येकाचं जे त्रास होते जाणून घेऊन सरांनी त्यांना पाहिजे तसं ट्रीटमेंट या ठिकाणी तपास केलेला आहे। तरी पुढील ज्या कोणाचं ऑपरेशन आहे त्यांचं आज दुपारी 3 वाजता वेळ दिलाय आणि उद्या 11 वाजता मोतीबिंदू ऑपरेशन। या शिबिरामध्ये 180 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे। त्यामध्ये पुढीलपैकी ज्यांचे ऑपरेशन आहेत ते उद्या पार पडणार आहेत। तरी आमच्या मित्र परिवाराकडून सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला याबद्दल धन्यवाद। या प्रसंगी गुरुभाई कावडे, प्रोफेसर मैथिली चिडगुपकर, बाबूराव संगेपान, गिरीश गायकवाड यांची उपस्थिती होती। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकाश मडिवाळ, शुभम मार्गम, विजू दिवटे, शिवा अक्कलकोटे, आनंद सुरवसे, अमित परदेशी, मनोज स्वामी, देवीदास तलाटी, राहुल कांबळे, शिवपुत्र कावडे यांसह शिवानंद कावडे मित्र परिवारानं परिश्रम घेतले।
चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.